नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे मुली अजूनही वापस आलेल्या नाही म्हणून कुसुमताईला काळजी वाटत असते आणि बराच वेळ झाला म्हणून कोणी आलं नाही. तर इथे सायली फोन करून विचारते मधुभाऊंना की तुम्ही अजूनपर्यंत आले का नाही. तर आता मधुभाऊ सांगतात की मुली आल्याच नाही अजून, त्यांची वाट बघता बघता उशीर झाला. तर आता आपली सायली म्हणते की इतका उशीर झाला आहे तर मला आधी सांगायचं ना. तर कुसुमताई म्हणते अगं त्या गाडीतनं उतरल्या, त्यांनी कॉल केला, त्या गिफ्ट घेण्यासाठी जायचं म्हणत होत्या आणि थोड्या वेळात गिफ्ट घेतलं की वापस येऊ असंही बोलल्या होत्या. पण बराच वेळ झाला त्या आल्याच नाही. मग मी स्वतः जाऊन पाहिलं, प्रत्येक दुकानात जाऊन पाहिलं, पण त्या मुली कुणाकडेही गेलेल्या नाही. मग ते गेलं तर गेले कुठे, मला फार भीती वाटते असं म्हणत इथे कुसुमताई रडू लागते. मुलींना काही झालं तर नसेल ना, मुली सापडतील ना, अचानक मुली कुठे गायब झाल्या. आता ह्या भीतीपोटी आपली कुसुमताई रडू लागते. सायलीला आता काय करावं काही सुचेना. आधी तर ती सगळी विचारपूस करत होती, क्लासच्या टीचरला विचारलं का वगैरे वगैरे. तर कुसुमताई सांगते अगं मी फोनवरती बोलले, मुलींशी पण बोलले, मुली पण मला म्हणाल्या की आम्ही निघालो आहे, थोडं वाटेत पुढे जाऊन गिफ्ट घेऊ आणि लगेच घरी येऊ. त्यांना उतरवल्यानंतर टीचरनी सांगितलं होतं. पण आता मुली भेटत नाही. तर कुसुमताई आता रडत असते. मुलींचं काही बरं वाईट झालं तर, एवढ्या मुली आणि त्यांचं जर काही नुकसान झालं, त्या चुकीच्या व्यक्तींच्या हातात लागल्या तर हा तर जो आहे ना तो आपल्या सायलीच्या एकदम काळजाला लागला. तिच्या पायातलं बळ निघून गेलं आणि खाडकन खाली बसली ती तिच्या. आता ह्या भीतीला काहीच असं उरलंच नाही. तिला काय करावं सुचेना, घामाघूम झाली. सायलीची सगळेजण काळजी घेऊ लागतात. अर्जुन म्हणू लागतो कुसुमताईला की कुसुमताई तुम्ही काळजी करू नका, आम्ही थोड्याच वेळात तिथे पोहोचतो, तिकडे आले की मग काय करायचं आपण पाहूया. तोपर्यंत मुली येतीलच कदाचित. आणि इन्स्पेक्टर सावंतला कॉल केला का, तर आपली कुसुमताई सांगते की हो केला आहे, पण 24 तास झाल्याशिवाय आपली कंप्लेंट घेतलीच जाणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर आता काय करावं कुणाला काही सुचेना. पण अर्जुन म्हणतो चैतन्य आणि मी तिकडे येतो आहे, तुम्ही धीर धरा, आलोच आम्ही. सायली आता इथे खटकन उभी राहते आणि अर्जुनला म्हणू लागते की मुली माझ्या पण जबाबदार आहे, तर मुलींना शोधायला मी पण येते, माझी मदतच होईल. मला माहिती त्या कुठे कुठे जाऊ शकतात, तर आपण त्या त्या ठिकाणी जाऊन पाहूया. आता ना कल्पना म्हणू लागली आहे आपल्या सायलीला की तुझा ना हा अट्टहास आहे ना बंद करा गा, आता तू 2 जीवाशी आहे, तू काळजी करू नको ना, अर्जुन जाईल आणि शोधून आणेल. तर आता इथे टेन्शन येतं श्वेता लगेच मेसेज टाकते की सायली शोधायला निघत आहे, तुम्ही कुठे आहात. तर आता इथे मेसेज प्रियापर्यंत पोहोचलेला असतो. तर प्रियाने सचिनला विचारल्यानंतर सचिन सांगतो की मुली आपल्या ताब्यात आहे आणि त्यांची चांगली धुलाई पण चालली आहे, घाबरवण्याचं काम पण चाललं आहे, आरडाओरडा खूप करत आहे मुली. तर त्या मुलींना 1-2 ज्या बायका आहे त्या व्यवस्थित हँडल करत आहे. त्यात ना आपली मनूदिदी फारच ना चराचरा करत असते, मी तुला घाबरत नाही अँड ऑल. तर आता तिथल्या त्या मोठ्या मॅडम असतात त्या चांगलं चोपून काढतात. तर 1-2 असे चांगली तिच्या ठेवल्यानंतर प्रिया ना व्हिडिओ कॉलवर पाहत असते आणि सचिनला सांगते की तिला 1-2च का मारल्या, तिला जरा जास्त मारायला सांग. तर सचिन म्हणतो काय मूर्खपणा आहे, तिला मारून तुला काय मिळणार आहे. तर इथे ती म्हणते जेवढं सांगितले तेवढं कर, मी सांगितले ना तुला, त्या मुलीला इतकं मार, माझ्या मनाला जोपर्यंत ना शांती लाभत नाही तोपर्यंत मार. तर आता हे काही कळत नाही सचिनला. पण आता सचिन मेसेज टाकतो त्या बाईला आणि सांगतो की जी मुलगी जास्त बोलते ना मग तिला जास्त मार. आता इथे खूप जास्त मारण्यात येतं त्या मनूला आणि मानसीला मारताना पाहून बापरे इतकं भारी वाटत असतं ना प्रियाला. आई शपथ, एकदम काळजाला थंडावा लागावा ना असं वाटतंय तिला पाहिल्यानंतर. खरं तर प्रियाची सनकच जायची, कारण ती सायलीच्या सारख्या बाजूने बोलायची. एवढी चिमुकली होती तेव्हा ती, पण तेव्हासुद्धा ती सायलीचीच बाजू घेऊन बोलायची. तेव्हापासून तिच्या मनात राग होता आणि हाच राग आता तिने एवढा भारी काढला आहे. इतकं मारायला सांगितले, बेदम मारलेलं असतं मनूला आणि ते पाहून आपल्या प्रियाच्या मनाला एकदम काळजाला गारगार वाटत असतं. आणि आता त्या मुलींना इथे धमकवून तोंड बंद ठेवायला सांगत असतात सगळेजण. आणि तितक्यात ना श्वेताचा मेसेज आलेला असतो. श्वेताचा मेसेज इथे प्रिया वाचते आणि आता तिला भारी वाटतं आहे की एवढं सगळं घडलं आहे, आता एवढी घाबरली, सायली शोधायला चालली आहे, तर पुढे जे मेसेज येईल ना ते मला फॉरवर्ड करत राहा. तर आता इथे खरं तर आपण पाहू शकतो
प्रिया आणि त्या हिच्यामध्ये बोलणं चालू असतं की 2 जीवांची असूनसुद्धा डोकं किती चालतं आहे तुझं. तर त्या कॉन्स्टेबलला म्हणते प्रिया जेवढे पैसे दिले ना तेवढंच बोल, जास्त बोलायची गरज नाही. तर आता इथे घरातली मंडळी आपल्या सायलीला सांगत असतात की तू का जात आहे मुलींना शोधण्यासाठी, आपले माणसं चालले आहेत ना, तू शांत राहा, थोडा वेळ शांत बस. पण ती म्हणत असते मुली माझ्या जबाबदारी आहे, तर मला मुलींसाठी तिथे जायला हवं. तरी हे सगळं ऐकल्यानंतर आता प्रताप म्हणू लागला आहे की तिला जायचं आहे, जाऊ दे, तू नको थांबवूस. आता इथे सायली निघणार त्याच वेळेला काय झालं आहे की दारामध्येच इन्स्पेक्टर भोसले आलेले असतात आणि त्यांच्यासोबत लेडीज कॉन्स्टेबल, लेडीज इन्स्पेक्टर सगळेजण असतात. आता त्यांना पाहून सगळेजण आश्चर्य वाटले की हे कसे इथे. आता अर्जुन म्हणतो तुम्ही इथे कसे काय. तर ते म्हणतात की इन्व्हाइट नव्हतं केलं आम्हाला, पण आम्हाला यावं लागलं. म्हणजे तर आता इथे अर्जुनच्या हातामध्ये एक पॉकेट दिलं आहे. ते पॉकेट खोलल्यानंतर आता जे वाचले अर्जुनने ते वाचल्यानंतर बापरे, त्याला तर विश्वासच बसला. त्याच्या हातातनं तो कागद अलगदपणे खाली गळून पडला आणि एकदम चेहऱ्यावरचे भाव बदलून गेले. पायाखालची जमीन काढून घ्यावी ना तसं झालेलं असतं. अर्जुन खचून गेला. मॉकचा कायदा लावून सायलीला अरेस्ट वॉरंट आले. हे सगळं ऐकल्यानंतर कुणाला काही कळेच ना. तर आता इथे अर्जुनला त्याचा सिरियसनेस माहिती आहे. त्याच्यामुळे आता तो विचारू लागतो इन्स्पेक्टर साहेबांना, तुम्ही माझ्याकडे कसं काय घेऊन आले अरेस्ट वॉरंट, तरी मुली कुठे ह्याविषयी तुम्हाला काय माहिती आहे का, अजून परत कोणी ह्या सगळ्या गोष्टीची तक्रार केली आहे. तर पोलीस म्हणतात तुम्हाला मॉक ह्या कायद्याबद्दल माहिती आहे ना, आम्हाला इथे काहीही बोलायची परवानगी नाही, तुम्ही पण काहीही विचारायचं नाही. हे सगळं माहीत असताना मला तुम्ही विचारतायत. आता इथे आपल्या प्रियापर्यंत मेसेज पोचलेला आहे आणि श्वेताने एकदम छान मेसेज पोचवला आहे. पोलीस आले आणि अरेस्ट करण्यासाठी सायलीला काही वेळातच डोळ्यांची पारणं फिटत आहेत, असं घटनाही घडतील. तर इथे कुणीतरी येणार म्हणत प्रिया आता डायरेक्ट नाचू लागलेली. थोड्याच वेळात तिथे सायली येणार म्हणून इतका आनंद तिच्या चेहऱ्यावर माविनच झाला आहे. आता इन्स्पेक्टर साहेबांना जेव्हा अर्जुन प्रश्न विचारतो तर अर्जुनला त्यांनी कायदा काय हे सविस्तर सांगितलं. आपला चैतन्य तो आता अर्जुनला म्हणू लागतो आहे की प्लीज अर्जुन, कायदा माहिती ना किती कडक आहे, मॉक तर तू शांत राहा, एकही शब्दाचे स्टेटमेंट देऊ नको. सायली तू पण एकही शब्द बोलू नको, एकही गोष्टीवरती स्टेटमेंट आत्ता द्यायची नाही, सगळ्यांनी शांत राहायचं. कारण हा कायदा असा असल्यामुळे कोणीही काही बोलणं म्हणजे चुकीचंच. तर आता इथे सायलीला मॉक हा कायदा काय तेच माहीत नाही, अरेस्ट वॉरंट सायली विरोधात आहे, तर तिला तेही कळत नाही की असं काय घडलं की माझ्या विरोधात अरेस्ट वॉरंट आहे आणि चैतन्य इतका घाबरला आहे वगैरे. तर आता इथे ते सगळं पाहिल्यानंतर आपली सायली अर्जुनकडे पाहू लागते. अर्जुन काहीच बोलत नाही. कल्पना म्हणू लागते की असं कसं शक्य आहे, माझी सुनेला तुम्ही कसं नेऊ शकता, ती 2 जीवांशी दिसते ना तुम्हाला. आपली आजी तर म्हणू लागते की आमचं घराणं किती प्रतिष्ठित आहे हे तुम्हाला माहिती आहे ना, आमच्या घरातली स्त्री एखाद्या मुलीची तस्करी करू शकते का. तस्करी या शब्दानंतर सायलीला कळतं मॉक म्हणजे काय. आता तिच्या लक्षात आलं की मुलींना कोणीतरी विकण्यासाठी घेऊन गेले, तो आरोप तिच्यावरती आला आहे. आता ती पण इथे भेदरते, हादरते. सगळेजण आडवी तिडवी पडू लागतात, पोलिसांसमोर हातपाया पडू लागतात की प्लीज नका ना, आमच्या सायलीला पकडू नका, त्या खूप चांगल्या आहे, त्या कधीच कुणाचं वाईट करत नाही, त्या असं कधी काही करूच शकत नाही. आणि कल्पना तर पोलिसांच्या समोर आडवी जाऊन उभी राहते. तुम्हाला काय कळतं का, माझी सुनाला मी इकडचं तांब्या तिकडत करू देत नाही, तुम्ही एवढं तिला असं जेलमध्ये कसं नेऊ शकतात. सगळेजण हातपाया पडू लागतात. आता त्यांना सगळ्यांना चैतन्य सांगतो प्लीज कोणीही काही बोलू नका, सगळेजण शांत राहा, बाजू हा आडवे येऊ नका, कायदा फार भयंकर आहे, त्याने आपल्या अडचणी आणखी वाढतील. तर आता हे सगळे पारणे फेडणारे डोळ्याचे जे काही दृश्य आहे ना, ते आता इथे फोटो व्हिडिओ सकट आपल्या प्रियापर्यंत पोचले. प्रियाला बाई काय का आनंद तिच्या चेहऱ्यावर मावेना, आई शपथ इतका आनंद झाला आहे तिला.
पण ही जी लेडीज कॉन्स्टेबल आहे ना तिला फार वाईट वाटते, तू इथं बसून हे सगळे सूत्र हलवलीस, त्या बिचाऱ्या सायलीला तू मुद्दाम जेलमध्ये टाकण्याचा एवढा प्रयत्न केला आणि अडकवलंयस ना. तर तिला ती म्हणते शांत राहा, मला ना अक्कल शिकवू नको. आता मी फार खुश आहे. तर आता ही खुश झालेली मुकादम आता जाऊन बसते आणि सगळ्या मुलींना म्हणते की माझी जी जाऊबाई ना ती थोड्याच वेळात इथे येणार आहे, तर आपण तिचं जंगी स्वागत करायचं बरं का. आणि तिच्यामुळेच तर मी इथे आहे ना. तर ती आल्यावर सगळ्या आपल्याला सगळ्यांना तिचं चांगलं स्वागत करायचं आहे, अगदी माझ्या मनासारखं. इतका अपमान करायचा, इतका त्रास द्यायचा आहे सायलीला, ह्या प्रियाला. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की आता ती जेलमध्ये जाऊन आपल्या प्रियासमोर उभी राहणार आहे. तर पुढे जे काही ट्विस्ट आहे, जे काही भाग आहे ते पाहायला आपल्याला सगळ्यांना आवडेल. तर आत्ता आपण ही छोटीशी विश्रांती आणि पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये. तर आता सगळ्यांनी चॅनलला लाईक करायचं, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि कमेंटमध्ये सांगत जा मला सिरियल कशी वाटली कशी नाही. मलाही आवडेल मग आणखी भाग बनवायला. चला तर मग आत्ता आपण घेऊ छोटी विश्रांती, पुन्हा भेटूया. धन्यवाद.